तर आजच्या ब्लॉग मध्ये यश मठाधिकारी नसणार आहे, कारण की हा पूर्ण ब्लॉग आहे अबाउट माय स्किन केअर जर्नी. स्किन केअर नाही, माय ॲक्ने जर्नी आपण बोलू शकतो. हा बनियान घातले म्हणून मी असं घेतलंय. बाय बाय, जा पटकन आणि दरवाजा आपटू नको. आय मिस यू गाईज. बाय बाय, जा. ओके, तर हा टॉप खूप दिवसांनी घातलेला, मस्त आहे. हा मी लिंकिंग रोडवरून घेतलेला. ओके, सो हा असणार आहे स्किन केअर जर्नी. मला आधी खूप ॲक्ने येत होते. मी इथे असं फोटो टाकेन बिफोरवाला, आणि आफ्टर तर तुम्ही बघू शकता. आता मी काही लावलेलं नाही आहे फेसला. आयब्रो फिल केलेत आणि लिपस्टिक लावले थोडीशी. सो ते दॅट्स इट, बाकी काही नाही. तर आज मी शेअर करणार आहे की मी माझी अख्खी ॲक्ने कशी क्लिअर केली. मी इथे बिफोरवाला पिक टाकेन, तुम्ही बघा किती वर्स्ट सिच्युएशन झाली होती. आणि आता मी काही नाही लावलं आहे फेसला. सो मी किती प्रोडक्ट्स यूज केले. अँड हां, मी तुम्हाला रेकमेंड करेल की प्लीज तुम्ही हा व्हिडिओ स्किप नका करू, कारण हे सगळे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत. तुम्हाला कळायला पाहिजे की मी कधी काय यूज केलं आणि काय यूज करताना काय नाही यूज करायचं आहे. अँड हे प्रोडक्ट्स माझ्यासाठी काम केले. सो तुम्ही पण जर यूज केलं तर प्लीज पॅच टेस्ट करा आठवणीने, त्याशिवाय नका करू. बिकॉज हे घातले काही क्रीम्स असे आहेत जे थोडे स्ट्रॉंग आहेत. सो लेट्स बिगिन. सो मला ना आधी पिंपल्स येत होते कॉलेज डेजमध्ये, बट असे पिरियड्स वगैरे असताना किंवा मी पोल्युशनमध्ये खूप जास्त गेली, ऑटो वगैरेने ट्रॅव्हल केलं की मला असे 1-2 पिंपल्स यायचे. बट अचानक ना 3 वर्ष आधी मला ना खूप जास्त पिंपल्स यायला लागले. म्हणजे 3 वर्ष आधी नाही, 2.5 years आधी खूप जास्त पिंपल्स यायला लागले. आणि मला असं झालं की अरे एवढे कसे येतात, आणि ते पेन होत होते, एवढे ॲक्ने मला येत होतं. तर मी विचार केला नाव दिस इज द टाईम, आपण डर्मॅटला भेटलो पाहिजे. तर मग मी एक डर्मॅटला विचारलं की असं असं आहे इश्यू, तर कसं म्हणजे काय आहे प्रॉब्लेम. तर ती असं काय खासशी बोलली नाही. तर बट तिने मला ट्रेटोनॉइन ही फर्स्ट क्रीम आहे. ट्रेटोनॉइन तुम्ही खूप ऐकलं असेल. ही आता माझी 2nd का 3rd ट्यूब आहे. 2 ट्यूब माझ्या घरी आहे जे पूर्ण संपलेले आहेत. ही मी आता इथे लग्नानंतर नवीन घेतली. इन केस मध्ये कधीतरी अशी मी 1-2 वीकने लावते. तर ही क्रीम आहे ना, तिने मला सांगितली की ही यूज करायला. सो मी 4 to 5 months ही यूज करत होती, आणि तिने मला काही सांगितलं नाही की ह्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि काय नाही. बट माझं असं आहे की मला थोडं तरी काही वाटलं तर मग मी यूट्यूबवरती सगळं बघते. तर मग यूट्यूबवरती बघितल्यानंतर मला जे साईड इफेक्ट्स होते त्याने मला कळालं की हे सगळ्यांना आहे, हे कॉमन आहे. सो आय कंटिन्यूड युजिंग दिस क्रीम. तर हे आहे ट्रेटोनॉइन क्रीम USP. त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.025%. ठीक आहे. तर ही ट्रेटोनॉइन क्रीम आहे ना, ही म्हणजे बोलतात ना स्टार्टिंगला तुम्हाला एवढा दर्द देईल. तर ही जेव्हा मी स्टार्ट केलेली, माझ्याकडनं चूक झाली की मी फेस वॉश केल्या लगेच लावायची. आणि मग काय व्हायचं, त्याच्यावरती काहीही लावलं ना की फेस एकदम जळायचा. लाईक लिटरली मला असं आगाग व्हायची. मी फॅन खाली उभी राहायची. आणि त्याच्यामुळे मग मी हा मॉइश्चरायझर यूज करायला लागली, जो मी असं बघत होती खूप रील्सवरती वगैरे. तर आय थॉट की लेट्स गिव्ह इट अ ट्राय. तर फ्रेग्रन्स वगैरे जास्त काय नाही. स्टार्टिंगला मी सिम्पलवाला मॉइश्चरायझर यूज करत होती, बट त्याने ना माझी स्किन खूप ऑइली व्हायची, म्हणून मी हे यूज करायला लागली. बिकॉज ही क्रीम यूज केल्यानंतर तुमची स्किन जेवढी वर्स्ट होऊ शकते ना तेवढी वर्स्ट होते. माझी स्किन ड्राय झालेली, सगळ्या इकडनं असे ड्राय पॅचेस निघत होते. लिटरली स्किन पील होत होती, एवढ्या वर्स्ट कंडिशनमध्ये होती. हे सगळं ड्राय झालेलं. मग नंतर इथे खूप असे मोठे मोठे पिंपल्स यायला लागलेले. मग मी अजून जरा रिसर्च केली, बिकॉज डॉक्टरनी मला काहीच सांगितलं नाही की मी हे क्रीम कुठे यूज करायचे कुठे नाही. सो जेवढं मी मग माझ्या एक्सपिरियन्सनी मी तुम्हाला सांगेन की ही ट्रेटोनॉइन आहे ना, ही सेन्सिटिव्ह पार्ट्समध्ये नका यूज करू. लाईक आय एरियाच्या इथे अवॉइड करा, मग इथे अवॉइड करा, इथे अवॉइड करा, बिकॉज हे आपले थोडे सेन्सिटिव्ह आणि इथे लगेच पिगमेंटेशन येते. तर मग हळूहळू जसं मला कळायला लागलं तसं मी चेंज करत गेली. आणि ही क्रीम ना तुम्ही रात्रीच यूज करा. मी लिटरली एवढी क्रीम इनफ आहे फुल फेससाठी. ही एवढी क्रीम तुम्ही फेस वॉश केल्यानंतर कधी माहिती आहे
आधी मॉइश्चरायझर यूज करा. मॉइश्चरायझर यूज करून झाल्यानंतर जरा 2 मिनिटं थांबून मग ही क्रीम लावा. आणि ही ट्रेटनॉइन यूज करताना मग कोणताही ब्रँड असू दे, काहीही असू दे, तुम्ही अजून कोणताच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट यूज नका करू, बिकॉज हे खूप स्ट्रॉंग आहे. ह्याचं काम सिंगल हँडेडली करू दे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं नायसिनामाइड, सॅलिसिलिक ॲसिड हे काही यूज करू नका. सो आय वुड सजेस्ट की जर तुम्ही हे करत असाल तर हेच यूज करा. आणि या क्रीमबद्दल अजून असं आहे ना की ही तुम्ही म्हणजे माझ्या एक्सपिरियन्समध्ये मी 2 मंथ्स ही क्रीम अशी बोलतात ना खूप मनावरती दगड ठेवून यूज केली, कारण की माझी स्किन खूप खराब होत होती आणि मला कळत नव्हतं. बट मी यूट्यूबवरती ट्रस्ट ठेवलं. यूट्यूबवरती काही मुलींचे मी रिव्ह्यूज बघितले, ते सगळे बोलले की ह्याने पिंपल्स येतात. तर आणि मला ना ह्याच्यासाठी डॉक्टरनी गोळ्या दिलेल्या की इन्फेक्शन म्हणजे रिॲक्शन असं काय झालं तर ते जायला. तर ते जेव्हा मला कळालं की त्या गोळ्यांचा माझ्या पिंपल्सशी काही हे नाही आहे, संबंध नाही आहे, ते फक्त रिॲक्शन क्लिअर करायला आहे, म्हणून मी त्या गोळ्या यूज करणं बंद केलं. आय वॉज लाईक की जेवढे पिंपल्स येत आहेत येऊ देत, होतील क्युअर. बिकॉज या क्रीमचं असं आहे ना की पिंपल्स तुमच्या पोर्समध्ये जेवढा डर्ट आहे, जेवढं काय सीबम हे आहे ते सगळं काढून टाकतं. म्हणून सगळं क्लिअर करायला ते जेवढे पिंपल्स तुम्हाला येणार असतात ते सगळे येऊन जातात असं मला वाटतं. म्हणून मी ह्याला कंटिन्यू ठेवलं. 1 मंथ मी 2 डेज मी यूज करायची, म्हणजे एव्हरी ऑल्टरनेट डेज. आणि हळूहळू 1 मंथ नंतर मी हे डेली यूज करायला लागली. आणि डेली ते पण 3 मंथसाठी मी मग डेली यूज करत होती. टोटल मी ही क्रीम फक्त 4 to 5 मंथ्स यूज केली. त्यातल्या फर्स्ट मंथमध्ये ऑल्टरनेट डेज, सेकंड मंथपासून डेली, ती पण एक असं पी अमाऊंट ऑफ साईज. तर काय बोलतात सॉरी. तर मी ही क्रीम जेव्हा यूज करत होती तेव्हा मला ना पिंपल्स दिसत होते, बट मी माझ्या स्किनमध्ये ना चेंजेस बघत होती. तर पिंपलच्या खाली जी नॉर्मल स्किन असते ना ती माझी खूप बेटर व्हायला लागली. मी ग्लो करायला लागली, म्हणजे स्किन अशी ग्लोईंग दिसत होती, बस पिंपल्स होते. आणि मी आय डोंट नो वाय पण मी गोरी पण दिसायला लागलेली. ही ब्राईटनिंग क्रीम अशी काही नाहीये, बट मी दिसायला लागलेली. मे बी माझे पिगमेंटेशन वगैरे ना ते सगळे पील होते ना स्किन, तर मग सगळे वरची डेड स्किन अशी निघून गेलेली. आणि खालती मग न्यू स्किन जी होती ती अशी गोरी वाटत होती. मी फेअर स्किन टोन होता, जरा वन लाइटर शेड असा दिसत होता मला. बट आय डोंट नो ते या क्रीमचं कमाल आहे की नाही, पण मला असं वाटतं की ते ड्रायनेस वरचा निघून गेला, पिगमेंटेशन निघून गेलं, तर माझे फेस एकदम क्लिअर असं झालेलं. मग मी कंटिन्यू ठेवली. 2 मंथ्स मी पिंपल्सने सफर केलं. ॲक्ने, खूप भयंकर ॲक्ने आले. तुम्ही फोटो बघा, मी असे 2-3 फोटोज टाकेन. खूप भयंकर ॲक्ने होते मला. आणि मग हळूहळू ते कमी होत गेले. मग जसे 5 मंथ्स झाले मी हे यूज करणं बंद केलं. आणि मला डॉक्टर इवन हे पण बोललेली की नॉनव्हेज खाणं कमी कर, म्हणजे स्पेशली चिकन. फिश ती बोली कंटिन्यू ठेवू शकते, चिकन खाणं बंद. पण मी बंद केलं नव्हतं, म्हणून मे बी हे वर्क करायला अजून टाइम लागला, बिकॉज खूप जास्त हीट असते. तेव्हा मी चिकन खायची, तर ते क्युअर व्हायला थोडा टाइम लागला. आणि ही क्रीम यूज करताना प्लीज तुम्ही सनस्क्रीन मिस नका करू. मी डर्माकोची ती ऑरेंजवाली यूज करते, त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स वगैरे काय नाही, तर ते मला एवढं जळायचं नाही. इवन हे मॉइश्चरायझर नाही जळायचं. थोडंफार स्टार्टिंगला जळत होतं, पण मी मग काय करायला लागली, आधी मॉइश्चरायझर, मग ट्रेटनॉइन, आणि मग ते दोन्ही ड्राय झाल्यानंतर मग सनस्क्रीन. त्यामुळे मग जळायचं नाही मला मग नंतर. तर हे कम्प्लीट आहे. आणि ही क्रीम यूज करताना प्लीज तुम्ही फेसला रेझर नका लावू किंवा अजून काही वेगळा प्रोडक्ट नका यूज करू, बिकॉज खूप जास्त सेन्सिटिव्ह होते तुमची स्किन ह्याने. सो मी त्या 2-3 मंथ्समध्ये काही वेगळं यूज नव्हतं केलेलं. आणि तिने मला एक AH ग्लो म्हणून फेस वॉश दिलेला या सगळ्या प्रोडक्ट्ससोबत. सगळे प्रोडक्ट्स नाही म्हणता येणार या क्रीमसोबत. तर तो फेस वॉश पण छान होता. आत्ता मी तो यूज नाही करत, पण तेव्हा त्यांनी मला हेल्प केली. माझी स्किननं असं पिंपल्स कमी येत होते, परत ब्लॅकहेड्स कमी दिसत होते, आणि फुल क्लीन वाटत होता फेस. ऑइली नाही व्हायचा, सगळं छान. मी त्याचा पण फोटो इथे टाकेन, लिंक पण टाकेन, सगळी Amazonची लिंक. तर हे सगळं या क्रीमबद्दल होतं. मग जसं 5 मंथ्सने माझे पिंपल्स, ॲक्ने थोडं रेड्यूस झाले, जरा सेटल झाले, त्याच्यानंतर मला 1-2 पिंपल्स यायचे. मग त्यासाठी तिने मला परत म्हणजे माझी अपॉइंटमेंट होती तेव्हा ती बोलली की आता तू ही क्रीम स्टॉप करू शकते.
तर मग मी त्याच्यानंतर ही एक तिने मला क्रीम दिली जी मला खूप आवडते, मी अजून पण वापरते. माझ्याकडे या क्रीमचे ही 5वी-6वी ट्यूब असेल जी संपली आहे. आणि मी आता सेम, आणि ना मी नेहमी ह्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, मेन इज क्लिंडामायसिन आणि निकोटिनामाइड जेल. तर हे 2 इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यात, दिसतंय. तर हे ना मी सेम ब्रँडचे नाही, मी हर टाइम वेगवेगळ्या ब्रँडचे यूज केलेत. हा एक वेगळा ब्रँड आहे, देन हा एक वेगळा ब्रँड आहे विथ सेम प्रोडक्ट्स. तर तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन बोला, हा फोटो दाखवला ना किंवा ॲमेझॉनवरती मी लिंक टाकेन तर तो तुम्हाला देईल. तर मला हा ब्रँड आवडला, इतका नाही बट स्टिल इट वर्क्स. पण हा वाला जो ब्रँड होता ना, हा असा दिसतो ट्यूब, हा खूप जास्त काम केलं ह्याने. आणि प्लस हे क्युअर स्किनने पण, मी जेव्हा त्यांचं हे फिल केलेलं प्रॉब्लेम सर्वे, तेव्हा मला त्यांनी पण हीच क्रीम पाठवली, जेल पाठवलं, क्लिंडामायसिन आणि निकोटिनामाइड. आणि हे ना सगळे क्रीम्स असे जेल कन्सिस्टन्सीमध्ये असतात. तर हे असं आता पिंपलवाला नाही आहे, बट कुठे पण असं रात्री तुम्हाला असं वाटलं की हा बम्प्स येत आहेत, किंवा कधी तुम्हाला असं वाटलं की आज पोल्युशनमध्ये गेलो, कधी कधी मध्ये असं दुखतं कुठेतरी, आपल्याला कळतं की हा इथे पिंपल येणार आहे, तर मग लगेच तिथे लावून ठेवायचं की मग ते नेक्स्ट डे तुम्ही उठाल ना सगळं क्लिअर झालेलं असतं. आता इथे पण कधी कधी ना फोरहेडवरती असे टेक्स्चर येतो माहितीये, छोटे छोटे बम्प्स येतात कधी कधी, तिथे पण ही क्रीम लावली ना नेक्स्ट डे फुल गायब. माझं अख्खं वेडिंग मी ही क्रीम जवळच ठेवलेली, सगळीकडे ऑफिसला जाताना, ट्रॅव्हल करताना, झोपताना, कुठेही मला छोटा जरी बम्प दिसत होता मी ही क्रीम यूज करत होती. तेव्हा मी हे 2 ब्रँड्स यूज करत होती. तर ही मेन आहे. हे तुम्हाला जर असं ॲक्ने पण नसेल बट कधीतरी काही फंक्शन असेल, इव्हेंट असेल आणि छोटाफार कुठे बम्प असे टेक्स्चर, काही छोटंफार असं बम्प का बोलते मी सारखं, पिंपल असं वाटत असेल तर हे लावा, नेक्स्ट डे क्लिअर होतो पिंपल, ट्रस्ट मी, क्लिअर होऊन जातो. क्लिंडामायसिन आणि निकोटिनामाइड, आय डोंट नो मी नीट प्रनाऊन्स करते की नाही, बट ॲक्ने टॉप ब्रँडचं नाव आहे. हे मी माझ्या जवळच ठेवते आणि मी एवढे असे यूज करते. तर हे होतं, छोटे छोटे पिंपल्स जेव्हा मला नंतर यायला लागले तेव्हा तिने मला, आणि हे जेल ना असं एकदम गार वाटतं, लाईक असं स्किन अशी एकदम रिलॅक्स्ड फील होते. सो हे मी रात्री लावून झोपायची. आणि तिने मला नाही दिलेलं, हे एक दुसरं आहे जे मी पिंपलसाठी यूज करते, ॲझेलिक ॲसिड. तर हे मी यूज करतच होती, बट ना मी यूट्यूबवरती ह्याचे खूप रिव्ह्यूज बघितले होते, तेव्हा मी खूप हे सगळं बघायची की कसं रेड्यूस करायचं काय ते. तर त्याच्यामध्ये मी अजून पण प्रोडक्ट्स ट्राय केले, मी फेसवरती भरपूर एक्सपेरिमेंट केले. तर माझ्यासाठी नायसिनामाइड, सॅलिसिलिक ॲसिड, हे सगळं बाकीचे प्रोडक्ट्स आहेत ना, रेटिनॉइल वगैरे, हे सगळं नाही काम केलं. रेटिनॉइल पण एक जेलमध्ये मी यूज करत होती, ते पण छान होतं पण एवढं इफेक्टिव्ह नव्हतं. पण हे ॲझेलिक ॲसिड आहे ना, हे मी 10%, हे ॲझेलिक ॲसिड जेल आहे 10%, आणि हे संपल्यानंतर मी चुकून ही क्रीम घेतली. मला जेल घ्यायचं होतं बिकॉज ऑइली स्किन आहे ना, ह्याच्याने थोडी ऑइली होते बट स्टिल इट वर्क्स. तर ह्याच्याने कसं ना तुम्हाला, आणि हे सर्वात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्समध्ये सगळ्यात लाईटवाला ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, म्हणजे ह्याच्याने तुमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह नाही होणार. आणि हे ना मी गुगलवरती रीड केलं होतं की हे प्रेग्नेंट वुमेन पण यूज करू शकतात, पण तुम्ही तुमची रिसर्च करूनच करा, बट मी सांगते की हे असं तिथे होतं. तर हे ॲझेलिक ॲसिड जे जेल आहे ना, हे कसं आहे, तुमचे जर कंटिन्यू असं तुम्हाला सतत 1-2 पिंपल येत असेल ना, तर हे त्याला घालवायला मदत करतं, आणि हे ह्यानी पण खूप काम केलं ॲझेलिक ॲसिडने. तर हे पिंपल कसं कधीतरी फंक्शन आहे, हे रोज पण यूज करू शकतात, मी नॉर्मली करते कधी कुठेही काय दिसलं तरी. पण ॲक्च्युअलमध्ये पिंपल असं बोलतात ना, रूटपासून घालवून टाकायचं असेल तर मग तुम्ही ॲझेलिक ॲसिड यूज करा. हे तुम्ही 1-2 वीकसाठी, आता हे 2च ट्यूब्स आहेत, ही संपली माझी, ही घेतली, ही पण आता संपायला आली आहे, आणि याला 7-8 महिने झालेत. सो मी याला जास्त नाही यूज केलं, कारण की हे मी यूज केल्यानंतर या एका ट्यूबमध्येच ना मला खूप इफेक्ट आला. जे पिंपल्स मला 1-2 येत होते ना, ते पण यायचे बंद झाले. आणि बाकी जे छोटे मोठे येतात ना, ते माझी स्किन अशी सेन्सिटिव्ह आहे पोल्युशनला, धुळीला. जरा जरी मी धुळीत गेली किंवा कधी खूप स्पायसी फूड खाल्लं की मला असे
एखाद दोन येतात आणि पिरियड्सच्या टाइमला मला येतातच. आणि हा याच भागात, तर तुम्ही कधी पण कोणत्याही व्हिडिओमध्ये बघाल मला इथे जसं पिंपल्स असतं, बिकॉज पिरियड्सच्या टाइमला मला इथे जसे 1-2 पिंपल्स येतात. 1-2 पण नाही, एखादाच येतो, पण तो मग डार्क सोडतो. तर हे सगळे प्रोडक्ट्सने मी माझी ॲक्ने क्युअर केली होती. आणि अजून एक रिझन आहे की मी लास्ट इयर ऑगस्टपासून नॉनव्हेज खाणं बंद केलेलं, तर त्यांनी मला पण खूप हेल्प झाली. या प्रोडक्ट्सने सगळं क्युअर झालं, सगळं हील झालं, पण ॲक्च्युअलमध्ये मला कम्प्लीट पिंपल्स येणं बंद झालं जेव्हा मी नॉनव्हेज खाणं बंद केलं. मे बी मला ते हीटमुळे येत असेल, आय डोंट नो व्हाय, बट चिकन बंद केल्यापासून मला आता काहीच येत नाही असं, म्हणजे अगदीच कधीतरी असं छोटेफार. आणि आता असं झालंय ना की छोटा बंप दिसलं, क्रीम घरी आहे तर मी लावून टाकते, म्हणून ते एक आहे. बाकी लिप केअर म्हणून मी आधी लनेज वगैरे यूज करायची, बट आणि ते यूज म्हणजे काम करायचं, युजफुल होतं, बट एक्सपेन्सिव्ह होतं. म्हणून मग मी हे एक असंच यूट्यूबवरती वगैरे बघून ही वाली क्रीम घेतली. जेल आहे, लिप प्रोडक्ट आहे, विटामिन ई आहे ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये SPF पण आहे. तर मी हे रात्री झोपताना लिप्सला लावते. सकाळी उठून माझे लिप्स एकदम चॅप्ट फ्री असतात, जरा पण असे ड्राय लिप्स नसतात, काही नाही. मग फुल डे मी लिपस्टिक लावली ना मॅटवाली तरी काही वाटत नाही, बिकॉज रात्री हे लावून सगळी डेड स्किन निघालेली असते आणि थोडे ना असे पिगमेंटेशन पण लिप्सवरची निघून जाते. आता म्हणजे लिप्स खूप बेटर आहेत. आधी थोडे असे लिपस्टिक लावून थोडे डार्क झाले होते, आता असे जरा पिंकिश झालेत हे यूज करून. सो मी हे नेहमी सोबत ठेवते. तर या सगळ्यांमध्ये हा प्रोडक्ट कॉमन आहे, मॉइश्चरायझर, बिकॉज ह्याच्यामध्ये ना हे सेन्सिटिव्ह स्किनवाले पण यूज करू शकतात, ड्राय स्किनवाले पण, ऑइली स्किनवाले पण, बिकॉज ह्याचा टेक्स्चर ना एकदम असं वॉटरी नाही येणार, हे लगेच असं एकदम पाण्यासारखं आहे, तर ते असं एकदम ऑब्झॉर्ब होऊन जातं. आणि मी हे सगळे प्रोडक्ट्स ना असे थंड जागेवर ठेवते, सो लावलं की बरं वाटतं. हे सगळं असं हेवी नाही वाटत काही. सो या सगळ्यांमधून माझं फेवरेट प्रोडक्ट जर रेट करायचं झालं तर हे क्लिंडामायसिन अँड निकोटिनामाइड हे माझे फेवरेट प्रोडक्ट आहे, फेवरेट इन्ग्रेडियंट्स आहेत, बिकॉज ह्याच्याने माझे पिंपल असे नेक्स्ट डे गायब होतो. आणि हे टॉप 1. टॉप 2 इज ट्रेटनॉइन, बिकॉज ट्रेटनॉइनने मला गोरं केलं. गोरं नाही म्हणता येणार, सॉरी, ही ब्राईटनिंग क्रीम नाही आणि मी प्रमोट पण नाही करत, बट मला जे डाग होते ना ते पण निघून गेलेले, जस्ट बिकॉज वरची जी लेअर आहे ना तीच माझी पील झाली होती, तर त्याच्यामुळे सगळे डाग वगैरे ह्याच्याने गेलेले आणि पिंपल्स पण गेले. स्टार्टिंगला भरभरून पिंपल्स झालेले, मी लिटरली अशी सॅड व्हायची की अरे यार मी यूज करू की नको. तर आता तुम्हाला कळतं की ह्याने जर पिंपल्स झाले तर इट इज नॉर्मल. 2 months तुम्ही या क्रीमला तुम्ही द्या, हे वर्क करेल. आणि जर तुम्ही पिंपल फ्री असाल तर तुम्हाला ग्लोई स्किन हवी असेल देन गो फॉर दिस. सो हे होतं माझं ॲक्ने जर्नी आणि आता माझी ही अशी स्किन आहे. मध्ये मध्ये मी आता पण ही 2-3 वीक्सने थोडीफार एवढीशी यूज करते, मग असं काय असेल तर निघून जाईल. आणि आता मला ह्याच्याने पिंपल्स नाही येत. आधी जेव्हा यायचे होते तेव्हा हे क्युअर करताना म्हणजे क्युअर करताना हे येऊन गेले पिंपल्स. एकदा हील झाली माझी स्किन त्याच्यानंतर मला हे लावल्यानंतर पिंपल्स नाही आले. सो असं नाही आहे की ही क्रीम लावल्यावर खूप पिंपल्स येतात, त्या टाईमसाठी येतात बट नंतर नाही येत. सो दॅट वॉज इट. अजून ही व्हिडिओ मी केली बिकॉज खूप मुलींनी रिक्वेस्ट केली की स्किन केअर, आणि मला माहिती आहे की ॲक्ने किती डिफिकल्ट होऊन जातं, कॉन्फिडन्स किती लो होतो. आता मी एवढी कॉन्फिडंट आहे, आता मी ऑफिसला वगैरे जाते, मी मेकअप नाही करत, बिकॉज आता मला गरजच वाटत नाही. आणि तेव्हा पण असं व्हायचं मला की मला मेकअप नाही यूज करायचं, बिकॉज ना ऑइली स्किनवाल्यांना कळत असेल की ना हेवी होऊन जाते. 8-9 hours नाही असं एकदम AC मध्ये पण ना, AC मधून मग बाहेर उन्हात गेलो, मग ट्रॅव्हल वगैरे करताना पावसाळ्यात वगैरे खूप असं चिकचिक वाटतं. तर असं कॉन्फिडन्स म्हणजे पिंपल्स सगळ्यांना येतात, आजकाल तर बऱ्याच लोकांना येतात. सो केअर करा, स्किन केअर रुटीन एक ठेवा आणि सगळे प्रोडक्ट्स यूज करताना पॅच टेस्ट करा, तुम्ही तुमची रिसर्च करा, मग तुम्ही हे सगळं वापरायला घ्या.
मी एक्सपेरिमेंट जेव्हा करत होती सॅलिसिलिक ॲसिड केलं, वर्स्ट होतं माझ्या स्किनसाठी. नायसिनामाइडने माझ्या स्किनला काही डॅमेज पण नाही केलं, काही क्युअर पण नाही केलं. सो भरपूर प्रोडक्ट्स मी आधी यूज केले, पण हे माझे असे टॉपवाले प्रोडक्ट्स आहेत ज्याने ॲक्च्युली माझ्या स्किनसाठी काम केलं. तर तुम्ही चेक करू शकता. आणि हे सगळे प्रोडक्ट्स आहेत अराउंड लेस देन 350. हे मॉइश्चरायझर फक्त थोडं एक्सपेन्सिव्ह असेल, ते पण जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे. बाकी जे असे ब्रँडेड प्रोडक्ट्स असतात 346. सो आय डोंट थिंक 350च्या खाली काही असेल. हे तर हार्डली ॲझिलिक ॲसिड तर 110ला वगैरे मिळतं. आणि ही जी माझी फेवरेट क्रीम आहे ही पण 200च्या खालीच असेल. सो मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स टाकेन. तुम्हाला ही अशी व्हिडिओ युजफुल वाटली असेल तर प्लीज मला हार्ट टाका कमेंट्समध्ये. बाय. हेच होतं स्किन केअर. अजून काही क्वेश्चन्स असतील प्रोडक्ट्स रिलेटेड और अजून काही स्किन केअर रिलेटेड इश्यू क्वेरीज असतील तर मला मेसेज करा कमेंट्समध्ये. मी रिप्लाय करेन सगळ्यांच्या कमेंट्सना. आणि हां, अजून एक गोष्ट जी मी कंटिन्यू करत होती लग्नामध्ये सुद्धा, की असं लोक बोलतात की बर्फ लावायला पाहिजे. तर बर्फ लावणं कधी कधी ना हे होतं, कोल्ड बर्न, आईस बर्न बोलतात. आय डोंट नो एक्झॅक्टली काय बोलतात, टर्म काय आहे. बट तुम्ही दररोज रात्री एक बॉटलमध्ये पाणी गार करत ठेवा आणि पियायचं पाणी किंवा नळाचं पाणी कोणतंही चालेल, फ्रीजमध्ये ठेवा. सकाळी उठलात किंवा जेव्हा पण तुम्ही फेस वॉश कराल तुम्ही ते फ्रीजमधलं पाणीने फेस वॉश करा. मी जेव्हा माझं लग्न ठरलेलं, म्हणजे हे सगळं मी करत होती ट्रेटोनॉइनच्या टाइमला, मी ते थंड पाणी नाही केलं बिकॉज अजून स्किन ड्राय झाली असती. बट त्याच्यानंतर मी कंटिन्यू नेहमी लग्न होईपर्यंत, आता इथे आल्यानंतर थोडी माझं गडबड झालेली सगळी, अजून मी नाही करत आहे आत्ता. बट त्यांनी माझी स्किन अजून छान झालेली, अशी टाईट वाटत होती. पोर्स काही नाही, आता पण पोर्स असे नाही आहेत, पण तेव्हा लिटरली स्किन टाईट वाटत होती, असं पिंकी पिंकी वाटत होतं. आता पण असं आहे, असं केल्यानंतर पिंक होतं थोडंफार. आता दिसत असेल की नाही, डोंट नो. पण ते मी काय करते, थंड पाणी बॉटलमध्ये ठेवते आणि त्याने मग फेस वॉश केल्यानंतर ते पाणी यूज करते, तर ते गार पाण्याने पोर्स टाईट होतात. दॅट वॉज इट फॉर टुडे. तर ते थंड पाण्याचं तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा काही इफेक्ट पडला की सॉरी माझं कम्युनिकेशन जाम बेकार आहे, तर माझी मेमरी फुल झालेली. सो बाय बाय, सी यू इन अनदर व्हिडिओ. यश बरोबर.